नांदेडमध्ये घुमणार मानवतेचा आवाज. गुरु तेग बहादूर साहेबांचा 350वा शहीदी समागम. पंतप्रधान मोदींची होणार उपस्थिती. धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवजातीच्या कल्याणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेब यांचा 350वा शहीदी दिवस नांदेडमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. विशेष म्हणजे या भव्य शहीदी शताब्दी समागमासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. काय आहे या कार्यक्रमाची जय्यत तयारी, पाहुयात या सविस्तर बातमीत. नांदेडच्या वघाडा येथील मोदी मैदानावर 24 आणि जानेवारी 25 रोजी एका ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हिंद दी चादर या संकल्पनेतून हा भव्य शहीदी समागम संपन्न होत आहे. शासन स्तरावर आयोजित होणाऱ्या या सोहळ्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या सोहळ्याच्या तयारीसाठी राज्यभर बैठकांचे सत्र सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे तहसीलदार डॉक्टर उल्हासराव देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंजारा आणि सिंधी समाजाची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्यातील किती भाविक नांदेडला जाणार आहेत याचा आढावा घेण्यात आला. श्री गुरु तेग बहादूर साहेबांचे बलिदान हे केवळ एका समाजासाठी नसून संपूर्ण मानवतेसाठी प्रेरणादायी आहे. शीख, सिंधी, बंजारा आणि वारकरी संप्रदाय अशा सर्व स्तरातील बांधवांनी या समागमात सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 2 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात सकाळी 8 पासून रात्री 10 वाजेपर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल. भावी पिढीला गुरु साहेबांचा त्याग आणि शौर्याचा इतिहास कळावा, हाच या आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे. पारोळा नगर परिषदेच्या वतीनेही शहरात जनजागृती करण्यात येत असून जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. नांदेडमध्ये होणारा हा समागम केवळ एक धार्मिक सोहळा नसून ती गुरु साहेबांच्या बलिदानाला वाहिलेली एक राष्ट्रभक्तीची श्रद्धांजली ठरणार आहे. व्हिडिओ रिपोर्टर दीपकजी भावसार, BTV न्यूज, पारोळा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.